हाय मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते, आवडती की नाही आवडत, नक्की लाईक कमेंट करून सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि मला जॉईन व्हा. चला तर मी आज करत आहे तिखट रवा. त्याला आपण उकडपेंडी म्हणू शकता. ही उकडपेंडी खाण्यात खूप स्वादिष्ट लागते आणि ही मेन म्हणजे लहान मुलांना पण खूप आवडते, कारण आपण ही अशी आलस केली आणि गरमागरम केली ना तर लहान मुलं खूप आवडीने खातात. फक्त त्यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी टाकायचं. जर तुम्हाला लहान मुलांना करायची असली तर तुम्ही एक छोटी हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. ही उकडपेंडी वयस्कर माणसं ही खूप आवडीने खातात. गरमागरम आणि अशी आलस केली ना तर त्यांना पण ही खूप आवडते. आणि ही उकडपेंडी तुम्ही सकाळच्या नाश्त्यालाही करू शकता. सकाळच्या नाश्त्यालाही खूप स्वादिष्ट लागते. या उकडपेंडीमध्ये आपण लिंबू पावडर आणि साखरेचं प्रमाण टाकलेलं आहे. त्याच्यामुळे गोड, आंबट आणि तिखट अशी चविष्ट लागते ना, की ही थंडी जरी झाली ना तरी हिचा खायचा कंटाळा बिलकुल येत नाही. आपण हिला गरमागरमही खाऊ शकतो आणि थंडीही खाऊ शकतो. आणि मेन म्हटलं, ही उकडपेंडी आपण बाळातीन बाईलाही अशी अलस करून देऊ शकतो. फक्त तिखटाचं प्रमाण कमी टाकायचं आणि त्यामध्ये लिंबू पावडर आणि साखर टाकू नका. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक कमेंट करून सांगा.